गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग टीचर. आज आपण मधमाशीने केली कमाल या पाठाचं सादरीकरण करूया. या पाठामध्ये एक शेतकरी असतो आणि तो खूप कष्ट करतो. चला तर बघूया. एक होता शेतकरी. तो शेतात खूप कष्ट करायचा. शेताभोवती त्याने झाडे लावली होती. त्या झाडांवर मधमाशी, कोकिळा, खारुताई, चिमणी व कावळा राहत होते. त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या. त्या सर्वांची छान मैत्री होती. एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली. फिरता फिरता ती शेतात पोचली. शेतात होती सूर्यफुले, पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत. मुंगीला फुले खूप आवडली. ती गेली शेतकऱ्याकडे. आणि म्हणाली, शेतकरी दादा, शेतकरी दादा, काम करता सदा न कदा, करण्याचा यंदा फुलांचा धंदा. हो ग बाई, करतो ना धंदा यंदा फुलांचा. फुले तोडतो, बिया वाळवतो, तेलासाठी बिया पेरतो, सर्वांसाठी कष्ट करतो. शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला. तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले. घरी आली. फुलातल्या बिया काढल्या. काही बिया कोकिळेला दिल्या. काही बिया खारुताईला दिल्या. काही चिमणीला, तर काही बिया कावळ्याला आणि मधमाशीला दिल्या. स्वतःही काही घेतल्या. त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या. कोकिळेच्या कपाळावर आठ्या आल्या. तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया. कावळ्याने बिया पाहिल्या आणि तो म्हणाला, का ग बाई, असं काय करतेस? अंड्याबरोबर बियाही ठेवतेस. लोक माझ्या घरट्यात बिया, सगळ्या बिया जातील वाया. कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या. चिमणीने पाहिल्या बिया. बसली बिया सोलायला. सोलता सोलता कंटाळा आला. काय बाई त्रास? गेली निघून खेळायला. खारुताई होती खूप चपळ. सारखी तिची पळापळ. बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली. प्रत्येक बी लपवून ठेवली. शेंड्यावरून जमिनीवर, जमिनीवरून शेंड्यावर. खेळता खेळता बीन बी खाऊन टाकली. मधमाशी होती मोठी चतुर, काम करण्यास नेहमी चातुर. काय करावे बियांचे, काय करावे बियांचे, भले व्हावे सर्वांचे, भले व्हावे सर्वांचे. उपाय काय सुचेना, झोप काही झाली. सकाळ होतात चटकन उठली. बिया घेऊन जमिनीवर आली. आनंदाने गाऊ लागली. या रे या मित्रांनो, या रे या मित्रांनो, खड्डा करूया गड्यांनो, खड्डा करूया गड्यांनो. कावळा म्हणाला, कशासाठी कशासाठी, बिया रुजत घालण्यासाठी. यावर कोकिळा म्हणाली, मला नाही वेळ कामाचा आणि माझा, कधी बसायचा मेळ. कोकिळा गेली उडून. चिमणी राहिली झोपून. कावळा म्हणाला,
धावतही आली सरसर, डोळे फिरवत गरगर. मधमाशीला म्हणाली, ताई ताई थांबतेस का जरा, ताई ताई थांबतेस का जरा, वर फुटलाय छानसं, खेळून घेते पोटभर, परिणाम तूच कर. मग मधमाशीने बिया रुजत घातल्या. पावसाळा आला, पाऊस पडला, बिया रुजल्या, रोपटी भरभर वाढू लागली. त्याला पिवळी फुले आली. फुले वाऱ्यावर डोलू लागली. फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली. रुजत घातल्या बियाच्या, रुजत घातल्या बियाच्या,